नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे एव्हानेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा रिझल्ट नुकताच लागलेला आहे. आता विद्यार्थ्यांना चिंता आहे ती म्हणजे काय, की येणारी जी मुख्य परीक्षा आहे त्याची तयारी कशी करावी. ते गोंधळात असणार आहे, कारण आता वेळ कमी आहे आणि त्यांना इतका मोठा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर ह्या व्हिडिओचा आपला पर्पजच तो आहे, की तुम्हाला कमीत कमी एफर्टमध्ये चांगल्या पद्धतीने कसा अभ्यास करता येईल त्यासंबंधीचा आपला हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण इतिहास या विषयाचे इम्पॉर्टंट असे टॉपिक घेऊन आलेलो आहे. इतकेच टॉपिक तुम्ही करा. तेवढे जर केले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करता येणार. सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर आपला इतिहास हा सब्जेक्ट येतो जनरल स्टडी 1च्या अंतर्गत, सामान्य अध्ययन 1च्या अंतर्गत, जिथे तुम्हाला इतिहासासोबत भूगोल आणि भारतीय समाज हे दोन इतर विषयी आहे आणि इतिहासावर जवळपास 5 ते 6 प्रश्न हे फिक्स आहे. मग आता हे जे 6 प्रश्न विचारले चाललेले आहेत ते आतापर्यंतचं विश्लेषण काय सांगतं, की या 4 घटकाच्या अंतर्गतच आहे. कुठले 4 घटक आहेत ते? एक आहे भारतीय कला व संस्कृती, दुसरा जो घटक आहे तो आहे आधुनिक भारत, तिसरा जो घटक आहे तो आहे जागतिक इतिहास आणि चौथा जो इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. मग अशाच जर आपण जर बघितलं, प्रश्नाची जर संख्या बघितली पर्सेंटेज वाईज, तर तुम्हाला दिसेल 2013 ते 2025 पर्यंत जवळपास 34% वेटेज हे कशाला आहे? भारतीय कला व संस्कृती या टॉपिकला आहे. त्यानंतर 37% म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज हे कशाला आहे? तर आधुनिक भारत या टॉपिकला आहे. आणि तिसरा सर्वात जास्त वेटेज आहे ते म्हणजे जागतिक इतिहास. चौथे जे वेटेज आहे ते आहे तुमच्या स्वातंत्र्योत्तर भारताला, ते जवळपास 8% वेटेज आहे. आता तुम्हाला यातनं कळतं काय, की मला हे पहिले 3 जे टॉपिक आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट असे टॉपिक आहेत, ते अटमोस्ट मला करायलाच लागणार. चौथा टॉपिक एकदा तुम्ही सोडला तरी चालेल, पण पहिले 3 टॉपिक माझे झालेच पाहिजे. आता यामधले उपघटक आपण समजून घेणार आहोत, कोणते महत्वाचे उपघटक आहे. पहिले तर भारतीय कला व संस्कृती याच्या अंतर्गत आपण समजून घेऊया. तर महत्वाचा पहिला जो घटक आहे तो म्हणजे काय? शिल्पकला व प्रतिमानशास्त्र. करेक्ट, त्यालाच आपण आयकोनोग्राफी म्हणतो, प्रतिमानशास्त्राला. यावर प्रश्न किती विचारला गेलेले आहेत? 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 8 प्रश्न, म्हणून तो महत्वाचा होतो. म्हणून तुम्हाला शिल्पकला आणि प्रतिमानशास्त्र यावर प्रश्न विचारताना आपल्याला दिसताय युपीएससी. कुठले असे आहेत? जसं चंदेल शिल्पकला जर बघितलं आपण, तर मंदिर शिल्प झाले, समाज आहे, सिंह ऋषभ प्रतिमा, त्यानंतर गांधार कला, गुप्त नाणेशास्त्र, बौद्ध स्तूपकला, तांडव नृत्य असे टॉपिक त्यामध्ये येतात. मी इथे तुम्हाला या रो मध्ये किंवा आपल्या कॉलम मध्ये तुम्हाला ऍक्च्युली काय दिसत आहे, प्रश्न दिसत आहेत आणि जे प्रिव्हियस इयर मध्ये विचारला गेले आणि त्यासंबंधीचे कुठल्या इयरला तो विचारला गेलेला आहे तेही लिहिलं आहे. तो तुम्ही एकदा बघून कुठल्या प्रश्न कुठल्या टॉपिकवर विचारला गेलेला आहे तेही अनालाइज करू शकता. पुढला महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे काय? धर्मकला संबंध, ज्यामध्ये भक्ती मुवमेंट आहे, सुफी मुवमेंट आहे किंवा बुद्धिझम ज्याला म्हणतो त्या संबंधीचे प्रश्न असतात. करेक्ट, किती प्रश्न आहेत? 6 प्रश्न आहेत. तो तुम्ही टॉपिक करून गेले पाहिजे. पुढील जो टॉपिक आहे महत्वाचा म्हणजे मंदिर वास्तुकला. अगदी सोपा असा टॉपिक आहे. 3 जे प्रकार आहेत आपल्या मंदिर वास्तुकलेचे ते तुम्ही वाचून जा आणि त्यावर बघा किती रिपिटेटिव्ह प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यावरही 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजेच काय? कमी एफर्ट जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. पुढील जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे काय? ऐतिहासिक स्रोत म्हणून साहित्य. म्हणजे असे कुठले साहित्य आहे ज्यातनं आपल्याला ऐतिहासिक स्रोत मिळतो आत्ताच्या सगळ्या गोष्टींचा. करेक्ट, तर अशा ऐतिहासिक स्रोत आणि म्हणून साहित्य म्हणून या टॉपिकवर आपल्याला 5 प्रश्न विचारलेले दिसतात. पुढील महत्वाचा टॉपिक म्हणजे संरक्षण व राजकीय संस्कृती. म्हणजे काय? की विविध कला आणि संस्कृतींना कसा राजाश्रय मिळाला या संबंधीचे प्रश्न यामध्ये विचारले गेलेले आहेत आणि यावर जवळपास 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. करेक्ट. पुढील जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे आहे वारसा संवर्धन. जसं की कला आणि वारसा यांचं संवर्धन कसं केलं जातं या सर्वांसंबंधीचे 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजेच काय? जे 4 महत्वाचे घटक होते त्यातले जे उपघटक आहे, म्हणजे 4 मधला जो आपला महत्वाचा एक घटक होता तो म्हणजे भारतीय कला व संस्कृती, यामधील जे उपघटक आहे इतके उपघटक तुम्ही करून जा म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जाईल. करेक्ट, इकडे तिकडे तुम्हाला 10 पुस्तक वाचायची गरज नाही. पुढे पुढे आहे आधुनिक भारत. अतिशय महत्वाचा 37 म्हणजे 37% वेटेज यावर होतं. तर कुठले महत्वाचे टप्पे आहेत आपण आपले घटक आहेत ते समजून घेऊया. पहिला म्हणजे काय? स्वातंत्र्य चळवळीचे टप्पे. आता स्वातंत्र्य चळवळीचे टप्पे कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मॉडर्न इंडिया वाचत असता. कुठले आहेत? भारत छोडो आंदोलन, मवाळांची भूमिका, गांधीवादी टप्पा, 1857चा विद्रोह, त्यानंतर सत्तांतर प्रक्रिया, नौदल बंड, पानिपत पार्श्वभूमी, या गोष्टी तुम्ही ऑलरेडी वाचलेल्या आहेत. फक्त चांगल्या पद्धतीने त्या रिवाइज करून जा. यावर किती प्रश्न विचारले गेलेले आहेत? जवळपास 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत. वाचावं लागेल. त्यानंतर आधुनिक भारतामध्ये तुम्हाला वसाहती अर्थव्यवस्था आणि धोरणे या संबंधित प्रश्नही पाहायला मिळतात. किती प्रश्न विचारला गेलेला आतापर्यंत? तर 5 प्रश्न विचारला गेलेले. पुढील महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे काय? व्यक्तिमत्व विचारधारा. अतिशय महत्वाचा आहे आणि त्यात मी ट्रिक सांगतोय. प्रश्न बघा. गांधी विचार 2018 ला विचारला गेला. गांधी टागोर तुलना 2023 ला विचारला गेला. गांधी बोस मध्ये 2016 ला विचारला गेला. गांधींचे योगदान 2015 ला विचारला गेला. फुले. तर तुम्हाला कळत आहे की गांधी हे महत्वाचा एक आपल्याला
एक म्हणतो की विषय होऊन बसतोय आणि तो मला करावाच लागतो. तर गांधी यांच्याबद्दल विचारला तर जातच प्रश्न, पण इथेही तुम्हाला गांधीवादी टप्पा त्यावरही प्रश्न विचारला चाललेले आहे. म्हणजे महात्मा गांधी आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. पुढे इथे फुले दिसतात. आता फुले यांचं महत्व पुढे आपल्याला समजेल, पण लक्षात ठेवा यांच्याबद्दल तुम्हाला माहिती करायची आहे. त्यानंतर उपवंचित घटकांचा सहभाग. उपवंचित घटक म्हणजे काय? कुठे कुठे तुम्हाला आदिवासी मुवमेंट दिसणार आहे, पुढे तुम्हाला कामगार मुवमेंट दिसणार आहे. अशा पद्धतीचा आदिवासी प्रतिसाद, करेक्ट, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. महिलांची भूमिका, विविध आवाज व विदेशी सहभाग या संबंधित प्रश्न विचारला गेलेले आहेत. किती प्रश्न आहेत? तर 4 प्रश्न आहेत. करेक्ट. आणि ते जे आपण व्यक्तिमत्व म्हटले, विचारधारा, यावर 5 प्रश्न विचारला गेलेले आहेत. करेक्ट. पुढील जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे काय? सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा अतिशय महत्वाच्या आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुले सुधार कार्य, ब्राह्मो समाज व यंग बंगाल मुवमेंट वगैरे जे होती, भारतीय प्रबोधन, स्त्री प्रश्न या संबंधीचे जे म्हणतो की सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आहे त्या संबंधीचे प्रश्न पाहायला मिळतात. करेक्ट. इथे फुले बघा, फुले सुधार कार्य इथेही आलेलं आहे आणि आपले फुले म्हणजे की व्यक्तिमत्व विचारधारा यामध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. म्हणजे महात्मा फुले आणि गांधी यांच्याबद्दल चांगला अभ्यास करून जायला पाहिजे. पुढे संस्थात्मक वारसामध्ये बघा, नागरी सेवा, लोकाचार, त्यानंतर घटना सभा, 1935 कायदा, त्यानंतर ब्रिटिश लष्करी प्रशासकीय रचना, आधुनिक भारत निर्मिती डलहौसी यांनी जी केली, तर म्हणजे संस्थात्मक वारसा जो झालेला आहे त्या संबंधीचं तुमचं वाचन असू द्या. म्हणजेच तुमचा आधुनिक भारत इतक्या उपघटकांमध्ये डिवाइड केलेले आहेत, इतक्याच उपघटकांवर प्रश्न विचारला गेलेले आहेत. तर हे आपला अभ्यास थोडा शॉर्ट झालेला आहे. पुढील महत्वाचा घटक समजून घेऊया. तो म्हणजे काय? तो आहे आपला जागतिक इतिहास. ठीक आहे. मी 4 घटक दिले होते, त्यापैकी 3 केले तरी चालेल. चौथा घटक जो होता स्वतंत्र उत्तर भारत, तो तुम्ही स्किप केला तरी चालेल, कारण तेवढा तुम्हाला वेळ नाही. करेक्ट. मग तिसरा महत्वाचा घटक म्हणजे काय? जागतिक इतिहास. आणि आता जागतिक इतिहास यामध्ये काय वाचन केलं पाहिजे? तर पहिला मुख्य उपघटक म्हणजे विश्वयुद्धे व जागतिक राजकीय घडामोडी. किती विश्वयुद्ध झाले? 2. ते तुम्ही वाचून घ्या. त्या संबंधित जे जागतिक घडामोडी घडल्या म्हणजे कुठल्या, जसं की 2 युद्धादरम्यान काय स्थिती होती, त्यानंतर जर्मनीची भूमिका काय, सुएझ संकट या संबंधित प्रश्न विचारला गेले. पुढील जो महत्वाचा घटक आहे या अंतर्गत तो म्हणजे औद्योगिक क्रांती व जागतिक अर्थव्यवस्था. औद्योगिक क्रांती जे आपण म्हणतो की ब्रिटन, इंग्लंडमधून सुरुवात झाली आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, भारतावर काय परिणाम झाला, या संबंधीचे प्रश्न इथे विचारला गेलेले आहेत. किती प्रश्न आहेत? 4 प्रश्न आहेत. पहिल्या घटकालाही 4 प्रश्न विचारला गेले. पुढील आहे क्रांती व राजकीय तत्वज्ञान. किती क्रांती झाल्या? तसं तर 4 क्रांती झाली औद्योगिक क्रांतीला धरून, पण त्या पलीकडल्या आपल्या एक आहे आपली अमेरिकन क्रांती, त्यानंतर आपली आहे फ्रान्सची क्रांती, करेक्ट, फ्रेंच क्रांती, राज्यक्रांती, आणि तिसरी आहे रशियन राज्यक्रांती. करेक्ट. तर मग अशा याच्यात तुम्हाला या 3 राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती याची माहिती तुम्ही करायला पाहिजे. करेक्ट. यावर किती प्रश्न विचारले गेले? 4 प्रश्न विचारला गेले आणि त्यातील रिपिटेटिव्ह कुठल्या होत्या? फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन फ्रेंच क्रांती, अमेरिकन क्रांती. करेक्ट. अमेरिकन क्रांती करून जा, त्यावर प्रश्न भरपूर विचारले चाललेले आहेत. त्यानंतर आहे वसाहतवाद व निर्वसाहतीकरण. यामध्ये पर्टिक्युलरली जिथे इथे आपण म्हणतो की जे युरोपियन असे शासक होते त्यांच्या जिथे इथे वसाहती होत्या त्यापैकी महत्वाच्या म्हणजे कुठले? आफ्रिकातले वसाहती, त्यानंतर मलय पेनिन्सुला ज्याला आपण म्हणतो, करेक्ट, म्हणजे आपला जो मलेशिया आहे सध्याचा, त्यांचं निर्वसाहतीकरण. आफ्रिका बघा, पुन्हा एकदा आफ्रिका आला, आणि करारबद्ध मजूर स्थलांतर, जे काही आपलं एक लेबर एक अग्रीमेंट वगैरे होतं त्यासंबंधी प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे वसाहतवाद व निर्वसाहतीकरण यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. जागतिक आर्थिक संकटे व धोरणे यामध्ये जसं आपण बघितलं की महामंदी आलेली होती, त्यानंतर जागतिक आर्थिक बदल व भारतीय चळवळ या संबंधित प्रश्न विचारला गेलेले आहेत. तर हा तिसरा महत्वाचा टॉपिक होता. इतकेच उपटॉपिक तुम्ही करायचे आहे आणि त्या संबंधित माहिती घ्या आणि तुम्ही एक्झामला जाऊ शकता, कॉन्फिडेंटली जाऊ शकता, त्यावर प्रश्न तुमचा येणार. पुढील आहे महत्वाचं म्हणजे स्वतंत्र उत्तर भारत. आता याच्यात काय करायचं म्हणजे की भारत स्वतंत्र झाल्यावर कुठल्या घडामोडी वाचायचा, कारण आतापर्यंत इतका मोठा आपला इतिहास आहे म्हणजे की स्वातंत्र्यानंतरचा आहे. मग आता काय वाचायचं, तर याचे ट्रिक काय मी तुम्हाला सांगतो. इथं जर आपण घटक जर बघितले तर आपल्याला कळतं की काय वाचलं पाहिजे. तर बघा, पहिला जो आहे तो म्हणजे काय? राजकीय एकीकरण व पुनर्रचना. आता राजकीय एकीकरण मध्ये आपण बघितलं आहे की गोवा मुक्ती संग्राम झाला, त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर आपण हैदराबाद संस्थानाचं बघितलं, जुनागड आहे, जम्मू काश्मीर आहे. तर असे घटक जे आहेत तुम्ही वाचले पाहिजे. तर यामध्ये आपलं की स्वातंत्र्यानंतर सुदृढीकरण प्रक्रिया झाला, राज्यांचे पुनर्गठन आहे, संस्थानाचे एकीकरण. ठीक आहे. ते आपण जेबीबी कमिशन वगैरे आलेलं आहे. करेक्ट. अशा संबंधीचं नॉलेज तुम्हाला असणे गरजेचं आहे. पुढील परराष्ट्र धोरण व प्रारंभीचे दशके. आता इथे परराष्ट्र धोरण वाचायचं आहे, पण कधीपर्यंतचं? आतापर्यंतच नका वाचू, एकदम सुरुवातीचं वाचा. सुरुवातीचं म्हणजे काय की 47 नंतर जवळपास पहिल्या 20 वर्षाचे जे काही परराष्ट्र धोरण असणार आहे त्यामध्ये जसं तुम्हाला ताश्कंद करार झालं, बांगलादेश निर्मिती यावर प्रश्न येऊ शकतो, कारण आपला सध्या तरी आपण बघतोय की आपली परिस्थिती थोडी चिघडलेली आहे बांगलादेश सोबत, आणि तिथे आता आपला एक सत्ता पालट होताना दिसत आहे आणि नवीन एक काहीतरी सत्ता तिथे स्टॅब्लिश झालेली दिसत आहे. मग अशा याच्यात बांगलादेश निर्मितीचा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाचा प्रारंभीचा
टप्पा, त्याच्यात नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे होतं, करेक्ट, कोल्ड वॉर स्टार्ट झालेलं होतं. तर या संबंधीचे प्रश्न आपल्याला परराष्ट्र धोरणाच्या अंतर्गत वाचायचे आहेत. आतापर्यंतचं विचारला जाणार नाही, पण पूर्वीचे एकदम म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतरचे 20-30 वर्षाचा आपल्याला इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. पुढला आहे आर्थिक परिवर्तन, अन्न व कृषी, अतिशय महत्वाचं. करेक्ट, कारण आपण बघितलं की जो असा आपला देश जो पहिले इम्पोर्ट म्हणजे आयातावर आपण मात्र डिपेंड होतो, तो आता निर्यातदार झालेला आहे. तर हा कसा झाला? तर त्यामध्ये आपण बघितलं की हरित क्रांती आहे, त्यानंतर धवल क्रांती आहे. तर म्हणजेच काय, अन्न आयातदार ते निर्यातदार, जय जवान जय किसान यासारखे जे काही आपण म्हणतो की स्कीम वगैरे विचारल्या गेलेल्या आहेत, त्याही आपल्याला करणे आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्र निर्मिती संस्थामध्ये आपण जर बघितलं तर सुदृढीकरण प्रक्रिया, शिक्षण व संस्था यांचं काय योगदान आहे, तसंच प्रशासकीय रचना कशी बदलत गेली आणि कशी सुदृढ होत गेली त्या संबंधीचं तुम्हाला एक बेसिक नॉलेज असणं आवश्यक असतं. त्यानंतर नेतृत्वाचे योगदान जर बघितले तर कुठले नेतृत्व, तर प्रश्न विचारला गेला होता मौलाना आझाद यांचं योगदान. त्यानंतर जय जवान जय किसान या अंतर्गत आपण जर बघितले लाल बहादूर शास्त्री, करेक्ट, यांनी ह्या सगळ्या उपक्रम राबवला होता, म्हणजे त्यांचंही नेतृत्व इथे विचारलं गेलेलं आहे. पुढील महत्वाचं म्हणजे सामाजिक चळवळी व ग्रामीण सुधारणा, यामध्ये भूदान ग्रामदान चळवळ ही अतिशय महत्वाची आहे, जी विचारला गेलेली आहे, ते तुम्ही वाचा. करेक्ट, प्रश्न जर बघितले आपण तर इथे पहिल्या घटकावर 3 प्रश्न होते, दुसरा जो घटक होता आपला म्हणजे राष्ट्र धोरण यावर 3 आहे, तिसऱ्या घटकांवर 2 आहेत, राष्ट्र निर्मिती संस्थावर 2 आहेत, त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय नेतृत्वाच्या योगदानावर 2 आणि चळवळी ज्या होत्या त्यावर 1 प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने हे 4 महत्वाचे टॉपिक आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय की या 4 टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारले जातात. भारतीय कला व संस्कृती, आधुनिक भारत, जागतिक इतिहास, हे 3 अतिशय महत्वाचे आहे जे तुम्ही करायलाच पाहिजे. एकदा तुम्ही स्वातंत्र्योत्तर भारत थोडा आपण म्हणतो की ऑप्शन मध्ये सोडला तरी चालेल, तो नाही केला तरी चालेल, कारण आता तुम्हाला तितकासा वेळ नाही. पण हे 3 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत ज्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारला चाललेले आहे. तर आशा करतो तुम्हाला या संबंधित डिटेल नॉलेज मिळालेलं असेल. अजूनही तुम्हाला जर काही डाऊट असतील तर हा माझा पर्सनल नंबर आहे, यावर तुम्ही विचारू शकता. तसंच ही जी पीडीएफ आहे ही अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, पण तुम्ही या नावाने सर्च करू शकता. हा आपला आयडी आहे MPSC_AONIS. तसंच मी स्वतः विद्यार्थ्यांना इथिक्स या सब्जेक्ट बद्दल मार्गदर्शन करतोय, पेपर कसे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतोय. तिथे तुम्ही तो जर ग्रुप जॉईन कराल तर तुम्हाला तिथे उत्तर कसे लिहिला गेले पाहिजे, जे आपले बाकी विद्यार्थी उत्तर लिहितात त्यांच्यासोबत तुम्ही कम्पेअर करू शकता. त्यासाठीचा जो आपला ग्रुप आहे तो म्हणजे काय, निलेश सर इथिक्स. तर निलेश सर इथिक्स नावाचा जो इथिक्सचा ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करा, त्यामध्ये मी तुमचे प्रश्न चेक करून देणार. पुढील महत्वाचं म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना आता 2025 साठी एक फास्ट ट्रॅक बॅच लावायची आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला स्वतः वाचन करायला थोडा वेळ लागतोय, त्या संबंधित जे नवीन घटक आपले समाविष्ट करण्यात आलेले आहेत, म्हणजेच काय, जनरल स्टडी 1, 2, 3 आणि 4 या अंतर्गत, जसं भारतीय समाज, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि नीतिशास्त्र हा जो विषय आहे, या संबंधीचा आपला एक ब्रिज कोर्स आहे, जो तुम्हाला 2025 या मुख्य परीक्षेसाठी कामात तर येणार, पण तो तुम्हाला 2026 साठी कामात येतोय, कारण याची व्हॅलिडिटी आम्ही जवळपास 9 महिने म्हणजे पुढल्या मुख्य परीक्षेपर्यंत ठेवलेली आहे. आणि त्याची जी ऑफर प्राइस आहे सध्या ती आहे 4,999. तो तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असेल. त्याही पलीकडे त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन नोट्स आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आम्ही करून घेऊ. आणि यामध्ये जी आमची टीम आहे त्यामध्ये ऑलरेडी जे युपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत मेंटर्स, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. करेक्ट. पण महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला ते सांगतोय की हा फक्त कोर्स 2025च्या मुख्य परीक्षेपुरता मर्यादित नाही, पण तो तुम्हाला 2026ची जी मुख्य परीक्षा आहे तिथपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. पुढे पुढे म्हणजे काय की इथिक्सचा, ज्या विद्यार्थ्यांना फक्त इथिक्सचाच कोर्स लावायचा आहे त्या संबंधित आपला कोर्स अवेलेबल आहे. तो ऑफर प्राइस 1500 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. तो मी शिकवतोय तुम्हाला, जसा आपला तिथे टेलिग्राम ग्रुप होता त्यामध्ये मी पेपर चेक करून देतोय. इथे मी तुम्हाला जे बेसिक असे जे काही इम्पॉर्टंट असे टॉपिक्स आहे इथिक्स संबंधित, त्या संबंधित आपला हा रेकॉर्डेड कोर्स आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तो फक्त 1500 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि या कोर्सची व्हॅलिडिटी जसं मी तुम्हाला सांगतो आहे आमच्याकडनं, तुम्हाला ती आहे जवळपास 9 महिन्याची. 9 महिने लक्षात घ्या, 9 महिने आहे म्हणजे पुढल्या मेन्स पर्यंत आहे. काळजी करायची गरज नाही, मी तुम्हाला पर्सनली मार्गदर्शन करणार आहे. त्या पलीकडे पुढला एक आहे आमची की 2026 ज्या विद्यार्थ्यांचा आता 2026 टार्गेट आहे त्या संबंधीची आमची एक बॅच आहे, त्याचंच नाव आहे समर्पण बॅच. ही प्रिलिम आणि मेन्स तसंच इंटरव्ह्यू अशी इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रिलिम आणि मेन्स या संबंधीचं डिटेल मार्गदर्शन होईल. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असणार आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी आम्ही देतो आहे त्याची, हे लक्षात घ्या. आपलं AONIS अकॅडमीचं जे ऍप आहे त्यामधून तुम्ही हे सगळं ऍक्सेस करू शकता. त्यानंतर एनसीईआरटी कव्हरेज त्यामध्ये असणार, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आम्ही करून घेणार, PYQ अनालिसिस तुम्हाला दिसणार, स्टडी नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतोय, टेस्ट सिरीज तुमच्या असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत 1 to 1 मेंटरशिप करतोय. ऑलरेडी जी टीम आहे ती ऑलरेडी जसं मी तुम्हाला सांगितलं की युपीएससीचा मेन्स आणि इंटरव्ह्यूचा अनुभव असलेली टीम आहे, ती तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करेल. करेक्ट. पुढे पुढे म्हणजे काय की आता तुम्हाला जर या संबंधित अजूनही डाऊट असतील तर तुम्ही हा जो ऑफिशियल AONISचा नंबर आहे त्यावर विचारू शकता.
अदरवाईज तुम्ही आम्हाला मेसेजही करू शकता, जो आपला हाच तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे. करेक्ट. आणखी महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जर आणखी अपडेट राहायचं असेल तर तुम्ही एओनायस अकॅडमीचा फेसबुक तसंच इंस्टाग्राम आणि आपला युट्यूब चॅनल, ज्यावर फ्री कंटेंट आम्ही विद्यार्थ्यांना देतोय, ते तिथं अवेलेबल असतील, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. तर आशा करतो तुम्हाला या संबंधी सगळ्या गोष्टी समजल्या असेल. मी इथे थांबतो. थँक्यू.